म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की ह्या पुढाऱ्यांपुढे जाऊन भीक मागायची. किती दिवस खेळाडूंनी भीक मागायची पुढाऱ्यांच्या पुढे. म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की ह्या पुढाऱ्यांपुढे जाऊन भीक. बॉडी बिल्डिंगचे फेडरेशन आहेत आणि ह्या एकाही फेडरेशनला गव्हर्नमेंटची मान्यता नाहीये. सर्वांना पारंपरिक गेम माहिती आहेत, कुस्ती वगैरे, पण हे जे आंतरराष्ट्रीय गेम आहेत बॉडी बिल्डिंग, ज्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे खेळाडूचा महिन्याला 2 लाख रुपये, दीड लाख रुपये एवढा खर्च होतो. तरी पण बॉडी बिल्डर स्वतःच्या म्हणजे पर्सनल ट्रेनिंग असेल किंवा जिम मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून जॉब करत असेल किंवा आणखी काही फंडिंग गोळा करून तो स्वतःचा खर्च भागवतो. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा बॉडी बिल्डर जेव्हा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी म्हणजे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावरच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये एखादं पदक जिंकतो, मेडल जिंकतो, तेव्हा त्या बॉडी बिल्डरला त्या ठिकाणी साधारणपणे 8 ते 10,000 रुपये एवढं मानधन दिलं जातं. म्हणजे तुम्ही मानधन देता की त्या खेळाडूचा अपमान करता हेच नाही समजत आहे. आणि मागणी एवढीच आहे की बाबा बॉडी बिल्डिंगच्या 3 फेडरेशन आहेत, त्या तिन्हीचं एकच फेडरेशन करा आणि गव्हर्नमेंटची मान्यता करा, जेणेकरून बॉडी बिल्डरला न्याय मिळेल आणि स्पोर्ट कोटामधून बॉडी बिल्डर लोकांना नोकरी मिळतील. तुमचं नाव काय? तुम्ही कुणीकडे मागणी केली होती? याच्या आधी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे, एकनाथ शिंदेना भेटलेलो आहे. ऑलमोस्ट सगळे सीएम झाले, डीसीएम झाले, 10-12 आमदार झाले, सगळ्यांना मी भेटून आलेलो आहे. माझे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मेडल आहेत, माझं स्वतःचं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचं 2 वेळा मेडल आहे. म्हणजे त्या खेळाडूची मेंटॅलिटी राहत नाही की ह्या पुढाऱ्यांपुढे जाऊन भीक मागायची. किती दिवस खेळाडूंनी भीक मागायची पुढाऱ्यांच्या पुढे. कारण की लिगली मी स्वतः 9 ते 10 ऍप्लिकेशन दिले जिथं माझ्या वेट कॅटेगरीच्या जागा होत्या की बाबा इन्कम टॅक्स ऑफ इन्स्पेक्टर वेट कॅटेगरी एवढी एवढी हे मेडल पाहिजे, ते मी इलिजिबल आहे, ते मी भरलेले, पण त्याचा रिप्लाय येत नाही, ईमेल येत नाही. ह्याच्यावरती कोणती टीम बसणार आहे का? ह्या जे खेळाडू ऍप्लिकेशन लिगली भरते त्याच्यावरती कोणती चौकशी येणार आहे का? तुम्ही बघताय सगळं डुप्लिकेट चालवलंय. खोटे किती IAS ऑफिसर झाले, पण खेळाडूंचं काय? खेळाडूंचं या भारतामध्ये भविष्य काय? असा एक खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतोय.